27 फेब्रुवारी 2026 वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे वर्षातील अमलकी एकादशी. एकादशीला आवळा एकादशी तसेच रंगभरी एकादशी या नावाने सुद्धा ओळखले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि आवळ्याच्या वृक्षाची पूजा केली जाते. ही एकादशी करणाऱ्याला 1000 गायी दान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेव विश्वाच्या निर्मितीसाठी भगवान विष्णूंच्या नाभीतून उत्पन्न झाले होते. ब्रह्मदेवांना त्यांच्या उत्पत्तीचा उद्देश माहीत नव्हता. त्यांना जाणून घ्यायचे होते की ते कसे जन्माला आले, जन्माचे कारण काय होते. त्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न होते. त्यांचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले. भगवान श्रीहरी विष्णूंना पाहून ब्रह्माजीचे अश्रू वाहू लागले. ब्रह्मदेवाच्या त्यांच्या अश्रूपासून आवळा वृक्षाचा जन्म झाला. आवळा वृक्षाचे देववृक्ष म्हणून वर्णन करताना भगवान विष्णू म्हणाले की या झाडामध्ये देवी देवता वास करतील. जो कोणी आवळा वृक्षाखाली त्यांची पूजा करेल त्यांची सर्व पापे नष्ट होतील आणि तो मोक्ष प्राप्त करून स्वर्गाचा स्वामी होईल. आणि तेव्हापासूनच दरवर्षी फाल्गुन शुक्ल एकादशीला आमलकी एकादशी व्रत करून आवळा वृक्षाची पूजा केली जाते. अशाच पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती आणि उपाय पाहण्यासाठी खाली त्रिकोण दिलेला आहे, तर त्या त्रिकोणवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सर्व चॅनेल पहा.